चला तर आज आपल्याला कमी वेळामध्ये घरच्या घरी पनीर कसं बनवता येईल ते पाहायचं आहे. पाहू शकतो ह्या ठिकाणी गॅसवरती मी 1 लिटर साधारणतः दूध ठेवलेलं आहे तापण्यासाठी. दूध थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबूसत्व टाकून घ्यायचं आहे. लिंबूसत्व टाकल्यामुळं काय होतं, दूध अगदी छान फुटतं आणि पनीर आपलं हे बाजूला होतं. एक 5 मिनिटाकरता आपल्याला उकळायचं आहे, की पूर्णतः पाणी ह्याचं बाजूला होऊन जाईल आणि पनीर हे बाजूला होऊन जाईल. तर गॅस बंद करायचे. अगदी छान पनीर बाजूला झालेला आहे. पाहू शकतो घट्टसर आलेला आहे आता. आता ह्या ठिकाणी एक मी बाउल घेतलेला आहे. आता ह्या बाउलवरती आपल्याला एक चाळणी ठेवून घ्यायचं आहे. चाळणीवरती आपण एक कॉटनचा कापड ठेवलेला आहे. रुमाल आपण काही घेऊ शकतो. आता फुटलेलं दूध आपण ह्यावर टाकून देणार आहोत, जे की पाणी छान खाली निघून जाईल आणि पनीर हे आपलं वरती राहून जाईल. पूर्ण पाणी आपल्याला छान प्रेस करून पाणी काढून टाकायचं आहे. जे पाणी बिलकुल ठेवायचं नाही. जर पाणी राहिलं तर आपलं पनीर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्ण पाणी काढून घ्यायचं. अगदी चमच्याच्या साहाय्याने आपण पूर्ण पाणी काढून घेणार आहोत. पाणी बिलकुल ठेवायचं नाही. साधारणतः पूर्ण पाणी आपलं आता निघालेलं आहे. पाहू शकतो अगदी छान घट्ट पनीर आपलं वरती राहिलेलं आहे. अगदी छान वड्या पाडता येण्या इतकं आपल्याला छान पनीर बनवायचं आहे घरच्या घरी. त्यासाठी पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आता. या ठिकाणी पाहू शकतो अगदी छान पिऊन आपण पाणी काढून घेतलेलं आहे. आता त्यावरती आपण एक गाठ घेत आहोत. आता गाठ घेतल्यासारखी आपण असंच आपण चाळणीवरती ठेवून देणार आहोत आता हे. आता ह्या गाठीवरती आपल्याला एक ओझं ठेवायचं आहे, जे की वड्या पडतील. ह्या ठिकाणी मी खलबत्ता ठेवत आहे. आपण काही ठेवू शकतो. 1 तासाकरता आता आपण हे असंच ठेवून देणार आहोत. 1 तास झालेला आहे. आता आपल्याला काढून पाहायचे पनीर किती घट्ट झालेलं आहे ते. पाहू शकता अगदी छान घट्टसर आपली वडी बनलेली आहे. बिलकुल आपलं पनीर फुटलेलं वगैरे नाही. अगदी छान अलगद निघालेला आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. कट करताना तुम्हाला दिसत असेल की ती पण आपलं पनीर हे छान बनलेलं आहे. अगदी छान ह्याच्या वड्या पण पडत आहेत. बिलकुल फुटलेलं नाही. परफेक्ट मार्केटसारखं पनीर आपलं बनून तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अगदी घरच्या घरी आपण छान कमी किमतीत आपण हे पनीर बनवू शकतो. अगदी ओरिजिनल काही मिक्स न करता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.